सर उद्या आज रात्री क्लास घेणार आहे सर. कोणती संध्याकाळी घेणार आहे ना? हा बघ तुझं गणित बघ. घेणार का सर? या ठिकाणी बघा. हे गणित बघतोय आपण जे की विचारलंय एका विद्यार्थ्याने आपल्या. शेवटचं गणित हेच होतं त्याच्यामध्ये. तुझं हेच होतं का बघ एकदा. हो सर. याच्यामध्ये काय म्हटलं बघा. 8 9 6 5 4 7 8 यामधील सहाच्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक किती? हा जो सहा आहे हा एकक दशक शतक हजार 10,000 हा 10,000च्या ठिकाणी आहे. पुढं 10,000च्या ठिकाणी मग इथे किती लिहिलं आपण 60,000 किमतीची बेरीज पुढं आय थिंक ते अर्ध आलं ते बेरीज आणि हे याची दर्शनी किंमत किती आहे 6. मग ती आपण या ठिकाणी ठेवली आणि दोघांची बेरीज केली. हे 6 ला 6 0 0 0 आणि 6 हे ऑप्शन नंबर 2 झालं का समजलं का? सर त्याचं पहिलं पण येऊ शकतं ना. सर पहिलं पण येत आहे ना. हा अच्छा दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत ते म्हणजे काय झालं ते पहिलं पण येऊ शकतं. पहिलं आणि दुसरं ज्याचं दोन्ही कोणतेही टिक केलं असेल तर दोन्ही बरोबर आहेत. मी आता त्याला चेंज करतो हो. ते ऑप्शन सारखे आले पहिलं त्याच्यामध्ये. केलं तर माझं रॉंग आलतं. हा ना पहिलं केल्यामुळे आलं ना ते कारण उत्तर सिस्टीमला सांगितलं की उत्तर हे आहे आणि तुम्ही क्लिक हे केलं त्याच्यामुळे पण तुमचं उत्तर बरोबर आहे काळजी करू नका. ओके चला आता हो. आपण ना आपल्या आजच्या टॉपिक कडे जाऊयात. आज आपल्याला शिकायचं आहे सरळ व्याज. आता सरळ व्याज म्हणजे काय असतं सगळ्या गोष्टी मी क्लिअर सांगतो तुम्हाला आणि नंतर विचारतो. ओके सरळ व्याज मध्ये 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट असते मुद्दल, त्यानंतर दुसरी असते मुदत, तिसरी असते दर आणि एक चौथी असते ती म्हणजे रास. आता या सगळ्या समजावून सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने काय काय असतं ते. वेदांत जॉईन झाला आहे का मीटिंगला? हो. वेदांत येस ओके ठीक आहे. मग मेसेज टाकला तेव्हा जॉईन होत नव्हता का तू व्हॉट्सअप ग्रुपला? नाही. ओके ठीक आहे. राईट चला. तर आता मुद्दल मुद्दल म्हणजे जसं की मी सांगतो तुम्हाला एक एक रक्कम आहे. सपोज वेदांत आहे. वेदांत कडून मी 500 रुपये घेतले. मी म्हटलं वेदांत मला 500 रुपये पाहिजेत तुम्हाला दे आणि मी तुला काय करेल 1 वर्षानंतर परत करेल. ओके वेदांत कडून मी 500 रुपये घेतले. मी त्याला म्हटलं मी तुला 1 वर्षानंतर परत करेल आणि एका 100 रुपयाला 5 रुपये एक्स्ट्रा देईल कारण मी तुझे पैसे वापरतोय. एका 100 रुपयाला 5 रुपये एका वर्षासाठी काय म्हटलं बघा 100 रुपयाला 5 रुपये एका वर्षासाठी. हे 500 रुपये दिलेत ना त्यानं 100 रुपयाला 5 रुपये एक्स्ट्रा देणार आहे म्हणजे त्याचा दर जो आहे तो 5 आहे. आता बघा काय झालं 500 रुपये मुद्दल झाली. आता किती रुपये समजा योगिता कडून मी 1,000 रुपये घेतले तर ही झाली मुद्दल. शिवराज कडून मी 5,000 रुपये घेतले ही झाली मुद्दल. समृद्धीला मी 2,000 रुपये दिले ही झाली मुद्दल. ओके आपण पैसे घेतले दिले ती किंमत ती जी काही रक्कम आहे ती मुद्दल झाली. मुद्दल कळाला असेल तुम्हाला आता. जितके पैसे दिले किंवा जितके पैसे घेतले त्याला मुद्दल म्हणायचं. जनरली आपण एकमेकाकडून घेतो किंवा बँकेकडून घेतो. बँकेमध्ये आपण समजा 10,000 रुपये 50,000 रुपये 1,00,000 रुपये घेतले तर ती आहे मुद्दल. ओके मुद्दल क्लिअर झाले तुम्हाला? असा हात करा समोर. हो सर. हो सर. येस येस ओके डन. हो चल सर. त्यानंतर हो दुसरा आहे सर. मुदत. दुसरा आहे मुदत. आता जे मी शिवराजकडून घेतले होते 5,000 रुपये ते मी त्याला 1 वर्षात नाही 2 वर्षात परत करणार आहे. किती वर्षामध्ये 2 वर्षामध्ये. तर 2 वर्ष झाली मुद्दल. मी समृद्धीला दिलेले 2,000 ती म्हणली सर मी 3 वर्षानंतर परत करणार आहे. मग ही झाली मुद्दल. समजतंय? किती वर्ष आपण वापरणार ती झाली मुदत सॉरी मुदत. किती हो वर्ष सर. मुदत असते वर्षामध्ये. मुदत असते वर्षामध्ये. दोन मुद्दल असते महिन्याचे राहिले सर. काय आपण महिन्यांनी परत देत असलं तर. चालतंय महिन्याचं पण चालतंय तो एक वेगळा मुद्दा आहे तो मी नंतर सांगतो. जे आपल्याला जे विचारलेलं असतं महिन्याचं पण असतं पण सुरुवातीला वर्षाचं समजून घ्यावं लागतं का बरं
कारण दर जो असतो तो द सा द से म्हणजे दर साल, साल म्हणजे वर्ष, दर साल, दर शेकडा, दर 100 रुपयाला असा दर असतो. मी दर बद्दल बोलणार आहे आता. बघा पहिल्यांदा तुम्हाला मुद्दल कळालं, दिलेले घेतलेले पैसे. तुम्हाला मुदत कळालं समजलं. की वर्ष, किती वर्ष. आता दर समजून सांगतो. हो सर. पुढच्या स्लाइडवर दर सांगतो, नीट लक्ष द्या. दर खूप महत्वाचा आहे हा. दर महत्वाचा आहे, दर कड लक्ष द्या. दर असतो, दर असा सांगतात, द सा द से म्हणजे दर साल, दर शेकडा, दर साल, दर शेकडा. हे द म्हणजे काय, दर. हे सा म्हणजे साल, त्यानंतर हे द म्हणजे दर, शेकडा. आता लक्षात घ्या कसं. तर बघा आता हे कसं समजून घ्यायचं पुढे सांगतो. बघा आता लक्ष द्या माझ्याकडे. एका वर्षाला, एका 100 रुपयाला, आता मी कोणाकोणतरी 500 रुपये घेतले होते ना, तर त्याच्या एका 100 रुपयाला मी त्याला 5 रुपये देणार. एका 100ला 5 रुपये, दोन 100ला, दोन 100ला सांगा, दोन 100ला 10 रुपये, 10 रुपये. 3 100ला, 3 100ला 15 15 रुपये, 30 रुपये. हा 4 100ला 20 रुपये आणि 5 100ला 25 रुपये, 25 रुपये. म्हणजे एका वर्षाला दर 100 रुपयाला आपण किती रुपये देतो त्याला म्हणायचं दर. समजलं हे? हो. दर समजला का सगळ्याला? दर म्हणजे किती रुपये हो, आपण सर. एक्स्ट्रा देणार आहेत. 100 रुपयाला किती रुपये आपण एक्स्ट्रा देणार आहे तो म्हणजे हो, दर. सर. कुणाचा तो दर 2 रुपये असेल, 100 रुपये दिले तर 2 रुपये एक्स्ट्रा दे. कुणाचा तो दर 3 रुपये असेल, कुणाचा 4 असेल, कुणाचा 5 असेल, कुणाचा 10 असेल, कुणाचा 15 असेल. वेगवेगळे दर असतात. ते तुम्ही कोणाकडून पैसे घेता किंवा बँक काय दर आकारते. बँकचा दर साधारणतः 12 रुपये दर साल, दर शेकडा असतो. दसा दशे 12 रुपये. तर ते तुम्ही बघू शकता की किती रुपये दर त्यांनी सांगितलेला आहे. तर तुम्हाला आता दरही समजलंय. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, ते म्हणजे सरळ व्याजाचं सूत्र. सरळ व्याज सूत्र, मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले हे काळ म्हणजे मुदत असते. हा, काळ आणि मुदत एकच आहे. मुदत म्हणजे वर्ष आणि काळ म्हणजे वर्ष. वर्ष. हा, यस यस. हा, आणि याला भागिले 100. आता बघा मी घेतले होते 500 रुपये एक मुलाकडून. मी 500 रुपये लिहिले. दर होता आमचा 5 रुपये आणि काळ होता 1 वर्ष. आता सरळ व्याज किती येईल बघा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 5 5 25. तर किती व्याज आला सरळ व्याज? 25 रुपये. चला ओके, यहाँ तक क्लियर है आपको? 25 रुपये. आता पुढचं पुढचं उदाहरण, पुढचं उदाहरण बघूयात. आता मी वेगळी किंमत लिहितो या ठिकाणी. सपोज मी 900 रुपये घेतले, दर आहे 3 रुपये आणि वर्ष आहे 2. सांगा आता किती रुपये होतील? 54 रुपये. 54 रुपये. समजलं का नाही? 54 रुपये. यस यस, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं ना आता? हो. हो Yes. सर. स्वरा समजलं का नाही? स्वरा? हो सर. अच्छा, 54. ओके. 54 रुपये. राईट, 54 रुपये तुमचं बरोबर आहे ना. हे बघा, हे तुम्ही 0 0 कट केले. असं करा किंवा असं करा. 3 2 6, 6 9 54. तर तुमचं उत्तर आलं 54 रुपये. आता थोडी किंमत मोठी घेऊ आणखीन. बघा, आता आपण घेतले 1500 रुपये. दर आहे आपला 4 रुपये आणि वर्ष आहेत 5. भागिले 100 करावं लागतं. 300. अरे वा, केतन 300. काटकर. केतननं सांगितलं का सगळ्यात अगोदर? 300. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना समजलं का? मसिरा, सर 300. मसिरा हो, समजलं सर. का? हो. राजनंदिनी, 30. योगिता, सर. हो सर. दीपसाई, श्रीपाल, श्रीपाल समजलं का नाही? श्रीपाल समजलं का? 300. हो. ओके. कृष्णा, यस सर. सान्वी, हो सर. केतन, चेतन. हो सर. हो सर. ओके.
सृष्टी, सोहम आणि वेदांत. हो यस सर. श्रुती नाही आली, श्रुती आली आहे, सृष्टी नाही आली का जगदाळे? ओके ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. आता मी पुढची एक कन्सेप्ट सांगतो, ती म्हणजे रास. ती काय आहे? रास. आता रास म्हणजे काय बघा, आता ही किंमत सोडून घेऊ आपण. आता बघा मी काय लिहितो इथे बघा. आता मी लिहिलं एशम पण कट केले आणि 15 चोक 60 आणि 60 पंचे 300. मी 300 रुपये दिले. ओके. आता बघा सपोज असं केलं मी, कोण हा? केतन. केतन कडून मी 1500 रुपये घेतले आणि काळ 5 वर्षाचा आहे. 5 वर्षानंतर केतनकडे गेलो, केतन हे घे तुझे 300 रुपये. केतन घेईल का वापस? नाही. काय म्हणेल तो? केतन काय म्हणशील बेटा? केतन काय म्हणशील? मुद्दल. हा, तो म्हणे सर व्याज देताय आणि पैसे माझे, मी 1500 दिलेले कुठे आहेत? तर हे पहिले 1500 जे दिलेत ते मुद्दल आणि व्याज हे एकत्र केल्यानंतर तयार होते रास. हे बघा 800. रासचं सूत्र आहे बघा, रास बरोबर मुद्दल मुद्दल अधिक व्याज म्हणजे सरळ व्याज, ते एकच. आलं का लक्षात तुमच्या आता हे? की जी दिलेली रक्कम असते ती रक्कम, यस यस, दिलेली रक्कम आणि व्याज जे होणार आहे ते एकत्र करून जी शेवटची गोष्ट असते ती असते रास. तर आता मी विचारतो सगळ्यांसाठी, मला सांगा हे जे मुद्दल आहे हे सगळ्यांचं क्लिअर झालंय? हो हो सर. यस. त्यानंतर दर, दर सगळ्यांचा क्लिअर झालाय? हो सर. त्यानंतर मुदत, मुदत म्हणजेच काळ, काळ सगळ्यांचा क्लिअर झालाय? हो सर. आणि शेवटचं होतं रास, रास पण सगळ्यांना समजलीये? हो सर. ओके डन. आता सगळं झालं, आता प्रश्न सुरू करायचे मग. हो सर. यस 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 यस. चला मग एक प्रश्न घेऊया आपण आता. तुम्ही एक एक कॉलला विचारा सर. आजचा पेपरचं पण खूप अक्षर बारीक होतं सर, दिसत पण नव्हतं. मी बघतो माझ्या मोबाईल मध्ये एकदा चेक करतो, हा, आणि मग त्याच काय करता येईल बघतो. चालेल. तो झूम होतो प्रश्न बेटा, कोणी विचारला आता ना त्याला सांगतो मी, ते झूम करता येतं असं. आपण फोटो कसा झूम करतो इमेज मोबाईल मध्ये, तसं ते झूम पण होतं, ते झूम करून बघायचं. मध्ये होतं का सर झूम? हा होतं होतं, ऍप मध्ये झूम होतं. ते तुम्ही त्याच्यावर क्लिक असं त्याला पकडायचं ना, झूम करायचं, असं झूम होतं ते. चालेल. सोडवा आता प्रश्न, तुमच्या स्क्रीनवर मी लिहिलाय, सोडवा सगळ्यांनी. एकवीसशे. काय? ओके 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 2100. ओके. या ट्रॉफी आणायची होती ना त्याला द्यायला, त्या बागडीला. आणि माझा आता क्लास आहे. तुमचं बंद करा ना, ते माईक बंद करा बोलताना. ऑनलाईन आहे तू, ट्रॉफी देऊन येतो. कोणाचं का ऑनलाईन क्लास आहे? सर 2100. काय आलं 2100 उत्तर सर. 2100. हा बघा, जमले सगळ्यांना? आता पुढचा प्रश्न आहे रास सांगा. आता आपण मुद्दल, मुद्दल काढली, व्याज काढलं तुम्ही, आता रास काढा. 19,600. 19,600. अगदी बरोबर. 19,600. ओके डन. हा प्रश्न समजला सगळ्याला? मी एकदा सोडवतो तुमच्यासाठी, ज्यांना समजला नाही त्यांच्यासाठी, आणि मग पुढचा प्रश्न देतो वेगळा. बघा आपलं सूत्र आहे म गुणिले द गुणिले क.
तर मग त्या सूत्रामध्ये मी 17,500 लिहिले, मी गुणिले 3 केलं, गुणिले 4 केलं, याला भागिले 100 केलं. मी हे 2 शून्य कट केले, 2 शून्य कट केले, आणि हे 175 गुणिले 3 चौक 12, याला मी 12 ने गुणाकार करतो. 12 पंचे 60, 0 हात चाले 6, 12 84, 6 90 ला 0 हात चाले 9, 12 1 12 9 21. हे तुमचं इतकं आलं. त्यानंतर तुम्ही जे 17,500 होते त्यामध्ये हे 2100 रुपये ऍड केले आणि मग तुम्हाला मिळालं 19,600. ओके, इतकं डन आहे. आता या प्रश्नामध्ये कोणाला काही अडचण आहे का? नाही सर. बिलकुल नाही. नाही सर. यस यस, म्हणजे तुमचं एक गोष्ट क्लिअर झाली. आता मी तुमचा पुढचा महत्वाचा मुद्दा सांगतो. फक्त हाच प्रश्न परीक्षेला येत नाही, हा सगळ्यात बेसिक प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला सरळ व्याजाऐवजी वर्ष किती आहेत विचारलं जातं, दर किती विचारलं जातं, रक्कम किती घेतली हे पण विचारलं जातं. हे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. तर आता मी तुम्हाला एक पुढचा प्रश्न सांगतो बघा. सपोज आता काय झालं, बघा रामने आता काय केलं, 5,000 रुपये घेतले, दर आहे 5, दशादशे 5, दशादशे 5 दराने 5,000 रुपये किती वर्षासाठी घेतले, किती वर्षासाठी घेतले घेतले तर सरळ व्याज, तर सरळ व्याज 1,000 रुपये होईल, 1,000 रुपये होईल. 4 वर्षासाठी. तर 4 वर्षासाठी. क्या बात. 4 वर्षासाठी. तर 4 वर्षासाठी. अरे बापरे, फारच फास्ट झालं. सगळ्यांना नसेल समजलं, काही जणांना आले ते, पण आणखीन बरेच जण असतील ज्यांना नाही समजलंय. सर 4 वर्षांसाठी. ओके ओके ओके, आणखी बाकी? सर 4 वर्षांसाठी. तर Done. 4 वर्षाचा. चेतन समजलंय का? हो सर, समजलंय. ओके, ठीक आहे. दीप साई समजला का हा प्रश्न? समजलं सर. मसिरा, हो सर. राजनंदिनी, नाही सर. योगिता, हो सर, समजलं. सानवी, हो सर, समजलं. नाही समजलं असं कोण आहे आणखी मला सांगा, स्वतःहून सांगा नाही समजलं असं. सर मला नाही समजलं. ओके, नाव घेऊन बोलायचं. मी कोण आहे, सोहम का? सर दिव्य. दिव्यला नाही समजला. ओके, आणखी कोणाला नाही समजलाय? बाकी सगळ्यांना समजला. असे प्रश्न कसे करायचे ते सांगतो हा बघा. हो असे प्रश्न कसे करायचे ते सांगतो. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं असतं याच्यामध्ये, तुम्हाला करायचं आहे ते सूत्र लिहायचं. कोणतं आपलं जे सूत्र आहे ते सूत्र लिहायचं. बघा, सगळ्यासाठी एकच सूत्र वापरायचं, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. इतकं ओके आहे. हे सूत्र तुम्हाला मी समजून सांगितलं, प्रत्येकाला माहित आहे. आता जर आपण बघितलं तर माझ्याकडे आहे सरळ व्याज जे की 1,000 आहे. मी इथे लिहिलं 1,000. माझ्याकडं म म्हणजे मुद्दल आहे 5,000, मी तिथं लिहून घेतो 5,000. माझ्याकडे दर सुद्धा आहे 5, मी तो दर सुद्धा लिहिला. माझ्याकडे काळ नाहीये, मी क जसं तसं ठेवलं आणि आता अशा पद्धतीने केलं. इथपर्यंत ओके. मी ठेवलेल्या किमती समजल्या आहेत का? एकदा माईक ऑन करा, सांगा समजलं ना सगळ्यांना? हो सर. जे नाही ते लिहायचं नाही, जे आहे ते त्याच्यामध्ये ठेवायचं. आता बघा, पुढची स्टेप बघा, लक्ष द्या. आता एक स्टेप महत्वाची आहे. हे 100 इकडे जे ते भागाकारामध्ये, याला आपण इकडे घेऊन जाऊ. काय होईल रे मुलांना? गुणाकार. गुणाकार. गुणाकार होईल. गुणाकार. 1,000 गुणिले गुणाकारात जाईल. बरोबर. आणि इकडे साईडला आपल्याकडे आहेत 5,000 आणि हे 5.
हे भागाकार करत जातील. भागाकार जातील सर. येस येस येस, थोडस एक मिनिट हा. तिथे बसत नाहीये ते समोर, इकडं लिहितो इकडं. 1000 गुणिले 100 बरोबर आपल्याकडे राहिले 5000 गुणिले 5 गुणिले क. बरोबर. आता आता बघा आपल्याकडे आपल्याला क काढायचंय ना. ज्या बरोबर सर. ज्या साईडला क आहे ना त्या साईडचे जे राहिलेले लेटर आहेत ते इकडे पाठवायचे. म्हणजे 1000 गुणिले 100 भागिले हे 5000 गुणिले 5. आता याला कट करा. हे 2 शून्य, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले. 5 1 5, 5 2 10 शून्य, 5 1 5, 5 चोक 20. हे काटाकाटी कळाली का कसं कट केलं मी? तर पुन्हा एकदा सांगतो बघा. पुन्हा एकदा सांग, पुन्हा एकदा सांग. ठीक आहे, एकदा बघा, लक्ष द्या. हे बघा, हे 3 शून्य आहेत, खालचे हे 3 शून्य सलग, हे वरचे 3 शून्य सलग कट केले मी. 5 1 5, 5 2 10, हे राहिलेला शून्य वर दिला. 5 1 5, 5 चोक 20, 4 आलं उत्तर माझं. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा 4 सांगितलं होतं. ओके. आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघ. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. श्यामने 2000 रुपये दसे 6 दराने, तेच झालं का पुन्हा? किती दराने? ठीक आहे, चला काय हरकत नाही. किती दराने घेतले तर सरळ व्याज 480 रुपये होईल? 4. यस. आणखी कोण आहे? तुम्ही दर दिले आणि दरच काढायचा आहे का? वर्ष वर्ष सर 4. सॉरी सॉरी. किती वर्षात 4000 रुपये होतील? सर 4 वर्ष. 4 वर्ष. बरं, हे 480 न घेता आपण जर इथं घेतलं 840, आता किती लागतील? 7. 7. पहिला एक सोडवा ज्याच्यामध्ये 480 आलं पाहिजे, नंतर 840. सर 7. मला नाही कळलं. नाही, मी सांगतो ना समजा. हा, हे जे आहे ना याला 7 वर्ष लागतील, याला 4 वर्ष. ओके ओके ओके. चला बघू, आपण सोडवूया याला. काय होईल बघा, सूत्रामध्ये ठेवू. सरळ व्याज आहे 480 रुपये. 480 बरोबर 2000 गुणिले 6 गुणिले काळ भागिले 100. इथे एक गोष्ट करू शकतो आपण. हा, पुढच्या स्टेप मध्ये जायची गरज नाही. तुम्ही ना इथं हे 2 शून्य खालचे कट करून टाका, हे 2 शून्य कट करा. आता बघा, हे 2 इकडे न्यायचे. कोण? 20 गुणिले 6, हे 1 शून्य कटला, हे 1 शून्य कटला. 6 1 6, 6 8 48, बे 1 बे, बेचोक 8. पहिल्याचं उत्तर आलं 4. आता हे 840 बघू. 840 ला सुद्धा सेम होणार आहे. खाली येणार आहेत 20 गुणिले 6, 1 शून्य कटला, हे 1 शून्य कटला. बे 1 बे, बेचोक 8, बे 2 4, 6 1 6, 6 7 42, याचं आलं 7. समजलंय की नाही? हो सर. हो सर, समजलं. सरळ व्याज समजलं मग? हो सर. येस. आता एक प्रश्न, शेवटचे 3-4 मिनिटं बाकी आहेत, कारण मीटिंग तुम्हाला माहिती 40 मिनिटात संपते. एक प्रश्न सांगतो आणि मग आपण थांबूयात. बघा, मग दुसरा क्लास होणार नाही? हा, आता संध्याकाळी घेऊत ना 2 क्लास आणखी. हो. कारण बाकीचे विद्यार्थी पण नाहीत, मग ते सुद्धा असे 2-2 क्लास, त्यांना बघायला वेळ मिळणार नाही. ते रेकॉर्डिंग संध्याकाळी आपण पुन्हा घेणार आहेत. आता तुमचं सरळ व्याज आय थिंक बऱ्यापैकी क्लिअर झालंय. दुसरा टॉपिक आपण मग नंतर घेऊयात, आणि सरळ व्याजची टेस्ट पण घेऊया नंतर. आता तुम्हाला जी टेस्ट दिली ती सोडवा. सानवी, तुझं मी टेस्टचं बघतो, का बरं येत नाही तुला टेस्ट. ओके. हो सर. सर, मला ते टेस्ट मधले काही प्रश्न नाही कळत.
हा, तर काय करायचं त्यासाठी माहितीये का, टेस्ट मध्ये जे प्रश्न तुम्हाला समजले नाही, प्रयत्न करायचा अगोदर चांगला, आणि नाही प्रयत्न करून, समजा पूर्ण प्रयत्न करून पण नाही समजले, तर मग त्या प्रश्न नंबर, म्हणजे टेस्ट नंबर आणि प्रश्न नंबर किंवा टेस्टचं नाव, कोणत्या टेस्ट मधला प्रश्न आहे ते मला पर्सनलला माझ्या व्हॉट्सअपला टाकायचं, ग्रुपमध्ये नाही टाकायचं, माझ्या याला टाकायचं. मग बघू आपण त्याच्यावर एकदा 10 प्रश्न 10 जणांचे झाले की मग त्याचा एक व्हिडिओ बनवतो आणि मग तुम्हाला सगळ्याला तो शेअर करतो. म्हणजे क्लासमध्ये वेळ जाणार नाही. क्लासमध्ये जर मी तुमचे प्रश्न सोडवत बसलो ना, तर प्रत्येक क्लासमधले 15 मिनिटं फक्त प्रश्न सोडण्यात जातील. ओके सर. ठीक आहे. मला पर्सनलला टाका, तुम्हाला काय अडचण येते. आता बघा, मी एक प्रश्न देतो तुम्हाला. रामने डॅश डॅश रुपये 5, रामने, ही मुद्दला डॅश डॅश रुपये 5 रुपये दशादशे दराने 5 रुपये दशादशे दराने 3 वर्षासाठी घेतले व सरळ व्याज 900 रुपये झाले, सरळ व्याज 900 रुपये झाले, तर ती रक्कम काय होती? तर रक्कम काय? 6,000. कोण आहे रे सर ते? 6,000. इतक्या पटकन उत्तर काढतं. सर हा? 6,000. अरे वा, 6,000. क्या बात आहे, क्या बात. 6,000. बघू आता येतं का नाही, बघू आपण. 6 का 10? 6,000. 6,000. ओके ओके, समजलंय का आजचं सगळ्यांना? हो सर. ओके, तर आता हा एक शेवटचा प्रश्न सोडूया हो, सर. आपण. तुम्हाला क्लास कसा वाटतोय याची प्रतिक्रिया मला पाहिजे. असं करायचं, असा व्हिडिओ मोबाईल धरायचा, असं बघा, आता नाही, नंतर तुम्हाला जेव्हा बघायचं तेव्हा असं धरायचं आणि स्वतःचा एक छोटासा 20, 25, 50 सेकंदाचा व्हिडिओ शूट करायचा. मी झोरे सरांचा क्लास करत आहे, तो मला खूप आवडत आहे, नसला तर आवडत नाही, आणि मला काय काय समजतंय, मला गणित समजलं, मला इंग्रजी समजलं, मला काय समजलं ते छान बनवायचं आणि मला एक व्हिडिओ पाठवायचा, 15-20 सेकंद, 1 मिनिटाचा, तुम्हाला जे काय वाटतंय ते. ओके. सर आम्हाला काहीच वाटत नाही. ठीक आहे, जे नाही वाटलं तर मग नका पाठवू ना, पाठवतील मला 2-4 जण, कारण तुम्हाला तसं बोलण्याची आणखीन मी शिकवेल तुम्हाला कसं बोलायचं, तर कसं कसं वाटलं हे सांगायचं. पण काही जण असतील ज्यांना एक्सप्रेस करायचं असेल स्वतःला, तर 2-4 जण पाठवतील व्हिडिओ, सगळ्यांनी पाठवायची अपेक्षा नाहीये माझी. ठीक आहे. सर हा, चला बघा, आता आपण हे सोडूया. हो सर. यस, म गुणिले द गुणिले क भागिले 100 बरोबर सरळ व्याज. आपल्याकडं म नाहीये, द आहे आपलं 5, क आहे 3 भागिले 100 बरोबर सरळ व्याज आहे 900. आता हे 100 ना इकडे घेऊन जाऊ, 900 गुणिले 100 आणि 5/3 खाली घेऊ, त्याला कट करू. शेवटचे 2 मिनिटं राहिलेत बघा, 2-3 मिनिटं. 3 1 3, 3 त्रिक 9, हे शून्य हे शून्य, आणि 5 1 5, 5 दुने 10, हे शून्य, आणि हे बघा बेत्रिक 6, आणि 6च्या पुढं 1 2 3 शून्य. ओके, 6,000 ज्यांनी सांगितलं त्यांचं उत्तर बरोबर होतं. तुमच्यासाठी मी टेस्ट सुद्धा देणार आहे, शक्य झालं तर आज नाही तर उद्या, सरळ व्याजची. ओके, तर अशा पद्धतीने आहे. ज्यांना व्हिडिओ बनवायची सवय आहे, ज्यांना आवडतं, त्यांनी छान व्हिडिओ बनवा, मला पाठवा व्हॉट्सअपला. आणि बाकीचे ज्यांना बनवायचं नाही त्यांना काही कंपल्सरी नाही येते, तुम्ही मेसेज करा. ज्यांना व्हिडिओ बनवता येत नाही त्यांनी मेसेज करा, काय वाटतं तुम्हाला तर. ओके, चालेल. थांबूयात का मग? सर ते पुनश्च माझं एकदा, चालू करून द्याल. हा, येस येस, पुनश्च एकदा तुम्हाला माझ्याकडून 26 जानेवारी जो आपला प्रजासत्ताक दिन आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आपण थांबूयात. थँक्यू व्हेरी मच टू जॉईन द क्लास. थँक्यू सर. तर बोला. दुसरी लिंक टाकताय का?
आता नाही, आता सायंकाळी आपल्या वेळेला 8:30 वाजता ना, आपला 8 वाजता ना. 8 वाजता. हो हो. सायंकाळी कोणतं हे घेणार टॉपिक? ओके, थांबू का मग?